सोबत आहेत, त्यांची कुटुंब आहे, त्यांची फॅमिली आहे टोटल. आई साहेब आहेत, आई आहेत ना, आई आहेत. आज नॉनव्हेज आहे. बर, मग तुमचं किती आहे गावपळण? माझी तर आता इथे जे लोकांनी रावट्या मारलेल्या आहेत, आपण रावट्या इथल्या रावट्या बघूया. आता हे लोक गाव पळण करून आलेले आहेत, गावामध्ये तोफा उडवलेले आहेत, तोफ उडवून देवाचा कौल घेतलेला आहे, श्री रामेश्वरमचा कौल घेतलेला आहे. कौल घेतल्यानंतर लोक आज घर सोडून घराला कुलप लावून पूर्ण गाव आज मोकळं, 11 गाव पूर्ण मोकळं झालेलं आहे, निर्मनुष्य झालेलं आहे. आणि ते इथे येऊन राहिलेले आहेत, त्यांच्या अजून आवरावरी चालू आहे. आपण पाहू शकताय की अजून लाईटची व्यवस्था वगैरे हे करायला लागलेले आहेत. लेट आला तुम्ही बहुतेक. अजून हा संसार त्यांनी लावायचा आहे. आता कुठं आता झालेले दिसत आहेत. अगदी गाव पळून त्यांनी काठ्यावरती पळलंय असं म्हणून आपण, कारण बाकीच्या लोकांनी अगोदर 1-2 दिवस येऊन रावटे वगैरे मांडण्याचा प्रयत्न केलाय. आज आपल्या सोबत आहेत. तुमचं नाव काय? विलास आचरेकर. विलास आचरेकर. तर आज विलास आचरेकर आपल्या सोबत आहेत, त्यांची कुटुंब आहे, त्यांची फॅमिली आहे टोटल. आई साहेब आहेत, आई आहेत ना, आई आहेत, बोलला आहेत. त्यांच्या मिसेस आहेत, आमच्या ताई आहेत, त्या मोठ्या दादांचे असेल होते. मोठ्या दादांच्या. तर अजून याच चालू आहे यंत्रणा लावायची. त्यांचे बंधुराज मोठे बंधुराज दिसत आहेत, ते गॅस जोडला तिने सक्सेस केलेला आहे पेटवून. आणि चेहऱ्यावरती हास्य कसं स्माईल अगदी जोड आले. आजी तुमचं वय किती? 76. किती गाव बंद केलेत? झाले असतील म्हणजे किती आले असतील, झाले असतील. हो ना. कसं वाटतंय? कसं वाटतं इकडे आल्यानंतर? मस्त वाटतं. हो ना, मोकळं फ्रेश वातावरण. 3 दिवस मस्त वाटतं वातावरणात. तुम्ही कसे दिवस घालवता 3 दिवस? मग 3 दिवस 3 रात्री कशा घालवता? फिरान ह्याच्या बिराडात जा, त्याच्या बिराडात जा. बर. आणि कार्यक्रम दिंडीचा कार्यक्रम असतो. दिंडीचा कार्यक्रम कधी घेता? उद्या घेतले. उद्या असता का? उद्या यावं आणि खेळणे. बरं, बाकी मग इथं व्हेज नॉनव्हेज तुम्ही आता काय पाळता का? देवाचा कार्यक्रम आहे म्हणजे देवासाठी तुम्ही कॉल घेऊन पण झालाय. व्हेज नॉनव्हेज काय पाळता का? तसं काय नाही, दोन्ही सगळं चालतंय इथे. चालतंय. बर, आज नॉनव्हेज आहे. बर. मग तुमचं किती आहे गावपळण? माझी 5वी असणार. 5वी. हो. बर. कसं वाटतं? तुमच्या माहेरी असतं काय? नाही, आमच्या माहेरी इथे तुमचं माहेर कुठं जवळ येत काय? राजापूर आडीवर. बरोबर. मग तिकडं नसतंय गाव? नाही, आमच्याकडे गावपळण नसते. मग तुमच्या माहेरी मम्मी पप्पाला बोलवता का इकडं? मम्मीला बोलवते, पण ते त्यांना नाही शक्य होत नाही तेवढं यायला. बर. मग येऊन भेट देऊन तुम्हाला जात नाहीत? कसं चाललंय काय लेकीचं बघायला? बर. बाकी मुलं तुमची कुठं आहेत? मग मुलं ती काय 2. तू किती वेळा आहेस? 11वी. 11वी. बर. तुझं किती गावपळ नाहीये? बरं वाटतं? तुला आवडतं का हे कोणी बांधलं? पप्पाने बांधली की तू बांधलं? दोघांनी बांधलं. काकाने काय केलं मग? मुंबईला असतो काय? बरं, आता या मुंबईत, कारण मुंबईवर तुम्ही आला म्हटल्यानंतर स्पेशली तुम्ही व्हीआयपी आहात, पाहुणे आहात. नाही, व्हीआयपी तर नाही. नाही, घरचा जरी कार्यक्रम असेल तर तुम्ही व्हीआयपी म्हटलं पाहिजे, कारण मुंबईत राहत असलो तरी देखील आम्ही गावकरीच आहोत. नाही, बरोबर आहे. गावाची आवड महत्वाची आहे. हा हा. तुम्ही मुंबईमध्ये सर्व्हिस असता? हो. दर गाव पळायला येता तुम्ही? हो, गेल्या वेळेस देखील होतो आणि यावेळेस देखील आहे. बर. आजच आलो मी. आता काय आवरत? आता बाकीचे धाकटे बंधुराजे तुमचं आवरले सगळं, आता तुम्ही काय करणार? आता तुमची जबाबदारी काय आहे? नाही, ती आमची दोघांची जबाबदारी. जे काय करतो ते नाही, त्यांच्या हातून जे राहिले. यायच्या आधी खोपाट बांधणं वगैरे सगळं त्यांनीच केलं. असं आहे. आता आल्यावर सगळं सामान वगैरे शिफ्ट करणं म्हणजे ते सोबतच केलं. बहुतेक काम त्याने यायच्या आधीच केलं. त्याच्यापेक्षा तुम्ही महत्वाचं गॅस चालू केला माझ्या समोरच. गॅस चालू केला म्हणजे तुम्ही ह्या सगळ्यांना जेव्हा घातला कसं झालो पाठी मागून काही येईना. मला थोडं कोकणी भाषेमध्ये बोला की आवडेल. मला कोकणी भाषेत बोललेलं काय आवडतं तुमका? हा, आम्हाला आवडत नाही काय, पण तुम्ही जे बोलाल कोकणी भाषेमध्ये की आता जे कशी आवरावरी करणार किंवा कसं काय,
कसं आहे, आम्ही मुंबईचे असल्या कारणाने एवढं तरी म्हणजे कोकणी एकदम आमचं परफेक्ट नाहीये, तरी देखील आम्ही बोलतो. बोला बोला की कारण शेवटी कसं आहे, आज मला माझ्या मराठीचा अभिमान आहे. हो हो. तसं तुम्हाला तुमच्या कोकणी भाषेचा अभिमान असलाच पाहिजे आणि वाटलाच पाहिजे. आता गावपण म्हटलं काय आमच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आणि ते 3 दिवस आम्ही सगळे म्हणजे गावकरी एकत्र असतो. वेगवेगळ्या कोपाट वेगवेगळ्या म्हणजे अशी कोपाट बांधून राहतो आम्ही, बरोबर. तर सगळेजण म्हणजे एकत्र नांदतो. वेगळीच मजा असते याच्यात असा की वेगवेगळे कार्यक्रम आम्ही राबवतो. तर सगळे मिळून म्हणजे एक वेगळा आनंद असतो तो, वेगळा आनंद असं. आणि मुंबईत आम्ही या सगळं म्हणजे बघूक नाही मिळत. मुंबईची आमची जी लाईफस्टाईल आहे ती धकाधकीची आहे. प्रत्येक क्षण आमचं टेन्शन मध्ये असतात. या नाही ता नाही प्रत्येक वेळेस म्हणजे टेन्शन 4 दिवस येऊन म्हणजे एक वेगळा आनंद गावाचो जो एक वेगळी जी परंपरा, वेगळी जी संस्कृती आहे ती बघू काम मिळतात. बस बाकी काय नाही. आता तुम्ही मुंबईहून इकडे येता म्हणून मुंबईला जॉबला कुठं तर असाल? हो. मग तिथं काय रजा टाकून येता की कसं सांगून येता? माझा स्वतःचा व्यवसाय आहे. मी अदानीचा कॉन्ट्रॅक्टर आहे आणि सगळी लायझनिंगची टोटल कामं मी करते मुंबईत. त्या कारणाने म्हणजे सुट्टीचा प्रश्न नाही माझा, माझ्यावरच सगळा. तुमच्या बहिणीला वगैरे बोलवता का तुम्ही गाव पळणला इकडे? हो सांगितलेलं आहे, पण त्यांना सुट्टी नाही गावली. म्हणजे बोलवता म्हणजे रिलेटिव्ह पाहुणे? बरोबर. ठीक आहे, धन्यवाद. तुम्हाला भेटून आनंद वाटला. असंच परंपरा पिढी जे काय रूढी पाळत चला. नक्की. हा, धन्यवाद. ओके. आज गावपळ नाही, गाव सगळं पूर्ण बंद झालंय. पूर्ण बंद झालेलं आहे रामेश्वरा चौकमानुसार. बरं, तुम्ही काय गेला नाही की चाललाय काय नक्की? आता आम्ही चाललोय पळून. तुमचं नाव काय, गाव काय? शिवाजी मालिक माळी, कंपोस्ट तासगाव. बरं, मग आता गावी जाणार काय? गावीच जायचं चाललंय. अरे वा. बरं, मग गाव पळून मध्ये तुम्ही गावी जाणार? गावी जाणार. आता सगळं निर्मनुष्य झालंय, दिसतंय सगळं. म्हणलं निर्मनुष्य आहे. बरं, निर्मनुष्य सगळं दिसतंय. म्हणलं तुम्ही एकटाच चालत आलेलं दिसला. म्हणलं चला थांबूया बघा. बरं झालं की